हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? तुमचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल गप्पा गोष्टी विथ दीपाली यावरती मी तुमची फ्रेंड दीपाली तुमचं स्वागत करते. तर आपण अशाच एका नवीन गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ती स्टोरी आहे म्हणजे स्टोरी नसून रिअल स्टोरी आहे, जी माझ्या फ्रेंड्सचीच आहे. तिने मला सांगितलेली आहे आणि खूप छान अशी स्टोरी आहे ही. तर तिचं जे मामाचं गाव होतं, तिच्या मामाच्या गावाची ही स्टोरी आहे. म्हणजे तिच्या मामाच्या गावी एक मस्त अशी प्रथा आहे. म्हणजे त्या गावच्या ज्या मुलींचं लग्न झालेलं असतं, त्या मुली दरवर्षी येऊन त्या गावातल्या एक मंदिर आहे, जे शंकर भगवानचं आहे. त्या मंदिरामध्ये जाऊन ना, त्यांना नैवेद्य हा पुरणपोळीचा द्यायचा असतो. पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे कसा द्यायचा असतो, की सकाळी डाळ, पीठ वगैरे हे तिथले जे ब्राह्मण असतात, तिथे नेऊन द्यायचा असतो आणि संध्याकाळी आपण त्याच नैवेद्याचा जेवायला जायचं असतं. तसंच मग ती मुंबईला राहत होती. मग त्यांनी म्हणजे तिच्या मावश्या सगळ्यांनी असं ठरवलं, की आपण एकच दिवस असा निवडूया आणि त्या दिवशी जाऊन आपण त्या देवाचा नैवेद्य देऊया. म्हणजे कसं ना, एकत्र आल्यानंतर खूप छान वाटतं ना, म्हणजे सगळे भाऊ-बहीण, मावश्या वगैरे. तर तिला पण खूप आवडत होतं. मग त्यांनी असा एक दिवस ठरवला आणि ते लोकं गावी गेले. कोणाला नाही आवडणार आपल्या भाऊ-बहिणींसोबत असं म्हणजे हा नैवेद्य म्हणजे एक तर म्हणतात ना बहाणा आहे. त्यानिमित्ताने तरी सगळे एकत्र येतील आणि आपल्या गोष्टी शेअर करत असतील एकमेकांशी. तर तसंच त्यांनी ठरवलं आणि ती लोकं अशी तिच्या मावश्या वगैरे सगळे एकत्र आले आणि नैवेद्य द्यायचा दिवस ठरवला त्यांनी. आणि त्यांनी जाऊन मग त्या मठामध्ये जे ब्राह्मण होते त्यांच्या घरी जाऊन ते पीठ, डाळ वगैरे त्यांनी दिली, गूळ वगैरे सगळं आणि संध्याकाळी जेवायला जायचं होतं. पण ते जे शंकर भगवानांचं जे मठ होतं, मठात म्हणतात त्याला, ते असं गावाच्या खूप बाहेर होतं. तुम्हाला पण माहितीच आहे. शंकर भगवानांचं जे मंदिर असतं ते असं एकटं असतं. म्हणजे असं जंगलामध्ये वगैरे असतं. तसंच होतं ते आणि त्यांनी पण सकाळी नैवेद्य दिला आणि संध्याकाळी 8 वाजता जेवायला गेले. जेवायला गेल्यानंतर त्यांना जेवून वगैरे सगळं आवरून वगैरे येईपर्यंत 10, 10:30 झाले. म्हणजे अंधार झाला आणि मग अंधार झाल्यानंतर त्यांना सगळ्यांना भीती वाटायला लागली, की आता कसं जायचं आपण? कारण त्यांच्यासोबत कोण जेंट्स नव्हते. सगळे लेडीज होत्या आणि त्यांची मुलं होती. मग आता त्यांनी एकमेकांकडे बघितलं, तर जायचं कसं हे समजेना त्यांना. कारण खूपच अंधार झाला होता. तुम्हाला तर माहिती आहे गावच्या ठिकाणी 10 म्हणजे खूप असतात हे. लवकर माणसं झोपतात वगैरे आणि ते कसं जंगलामध्ये असल्यानंतर कोण तिथे येणं पण शक्य नव्हतं. मग आपल्या त्या सगळ्यांनी देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली, की "बाबा तूच आमचा आता पाठीराखा आहेस. तूच आम्हाला मदत कर, ह्याच्यातून बाहेर काढ." पण म्हणतात ना, देव ऐकतो. आपण जेव्हा संकटात असतो, तेव्हा तो आपलं डेफिनेटली ऐकतो. तसंच काही त्यांच्यासोबत झालं. काही वेळानंतर ना ते जसे चालत होते, त्यांच्या बाजूला ना एक कुत्रा आला आणि तो त्यांना इतका जवळून चालत होता घासून, म्हणजे त्यांना असं वाटायला लागलं, की कोणतरी आहे आपल्याबरोबर. पण असं निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह थिंकिंग यायला लागली त्यांना सगळ्यांना. आणि त्यांची जी मनातली भीती होती, अंधाराची वगैरे, ती पण निघून गेली होती. त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं, की देवच आपल्यासोबत आलाय की काय? पण त्यांचं एकमेकांना बोलण्याचं धाडस होत नव्हतं. ते सगळे आपले गपचूप चालले होते. पण छान होतं त्यांना वाटत होतं, की आता कसलीच भीती नाहीये. शेवटी घराच्या 2 मिनिटाच्या अंतरावर जेव्हा ती लोकं आले, तेव्हा त्यांनी जेव्हा मागे वळून बघितलं, तर तो कुत्रा नव्हता. म्हणजे त्यांना समजून आलं, की देवच आपल्याला आपल्या घरीपर्यंत सोडण्यासाठी आला होता. म्हणजे संकटात जेव्हा आपण देवाचं नाव घेतो, तेव्हा देव आपल्याला मदत करतोच. त्याच्यामुळे देवाची जी श्रद्धा आहे, सगळ्या लोकांची ती खरीच आहे. कधीही तुम्हीही ट्राय करा. तुम्ही पण खूप जेव्हा संकटात असाल आणि तेव्हा तुम्ही देवाचं नाव घ्याल, मनापासून जेव्हा हाक माराल, तर नक्कीच तो आपल्या हाकेला उभा ह्या स्टोरीमुळे तर माझी तर देवाच्या वरची जी श्रद्धा आहे, ती आणखीनच दृढ झालेली आहे. तर तुमच्यासोबत पण अशा काही गोष्टी घडल्या असतील, तर मला प्लीज शेअर करा. कमेंटमध्ये सांगा,
तुम्हाला जर वाटत असेल, की मी एखाद्या टॉपिकविषयी सुद्धा तुमच्याशी बोलायला पाहिजे, तर तुम्ही तो टॉपिक पण मला सांगू शकता आणि माझ्या बिझनेस ईमेलवरती पण तुमची स्टोरी जी रिअल लाईफमध्ये घडलेली सत्य घटनेवर आधारित आहे, ती मला सांगू शकता. तुम्हाला जर मी सांगितलेल्या स्टोऱ्या आवडत असतील, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि माझ्या गप्पा गोष्टी विथ दीपाली ह्या चॅनलवरती कळवू शकता. तो तोपर्यंत बाय. माझ्या चॅनलला तुम्ही लाइक, शेअर एंड सबस्क्राईब करा. थँक यू.